माझ्या भाजप प्रवेशाच्या चर्चा मुद्दाम घडवल्या जात आहेत। विश्वजित कदम यांचा खुलासा। काही लोकांचा माझ्यावर फोकस आहे, त्यामुळे काही चर्चा घडवून आणल्या जात आहेत। मात्र एक नक्की सांगतो, कोणतीही वेगळी भूमिका मी घेणार नाही किंवा कोणत्याही वेगळ्या विचारात मी नाही। काँग्रेसच्या सर्व माझ्या कार्यकर्त्यांनी निश्चिंत राहावे। पलूस तालुक्यातील अंकलखोप विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या शताब्दी सोहळ्यात बोलताना विश्वजित कदम यांनी केला खुलासा। पाहूयात काय म्हणालेत विश्वजित कदम। त्याचा मनापासून आवर्जून उल्लेख करावा लागेल। साहेब, मी आपला जास्त वेळ घेणार नाही। आपण या ठिकाणी अंकलकोटला खरं या नजीकच्या 2-2.5 वर्षामध्ये दुसऱ्यांदा एकदा आलेला आहात। पहिल्यांदा आपण आलात जेव्हा महाराष्ट्रामध्ये नुकतंच 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर काही परमेश्वराचे आशीर्वाद असतील, कृपा असेल, महाराष्ट्रामध्ये 3 पक्षाचं महाविकास आघाडीचं सरकार बनलं। आपण राज्यात महसूल मंत्री झालात आणि तुमच्या बरोबरीला माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला आशीर्वाद साथ देत तुम्ही मला आणि आदरणीय श्रीमती सोनियाजी गांधींनी महाराष्ट्रामध्ये राज्यमंत्री म्हणून काम करण्याची आपण साहेब मला संधी दिली आणि त्या कुठेतरी एक वेगळा कार्यक्रम इथं व्हावा अशी अंकलकोट गावातल्या आणि या परिसरातल्या लोकांची इच्छा होती। म्हणून भारतीय विद्यापीठाच्या असणाऱ्या हुतात्मा भगतसिंग हायस्कूलच्या कार्यक्रमाच्या उद्घाटनाच्या प्रसंगाने आपण वेळात वेळ काढून आलेला होता संध्याकाळचं, आणि आज दुसऱ्यांदा या सोसायटीच्या शताब्दी उत्सवासाठी आपण या ठिकाणी येत आहे। साहेब, मी एवढंच सांगेन की 2.5 वर्ष आपल्या बरोबर, आपल्या मार्गदर्शनाखाली, आपल्या आशीर्वादाखाली राज्यात आपण मला राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली। 2.5 वर्षाच्या कारकिर्दीत दुर्दैवाने 1.5 वर्ष हा कोरोनाचा काळ गेला, पण जे काही मला तुमच्या मार्गदर्शनाखाली शिकायला मिळालं त्यातनं खूप काही चांगले अनुभव या ठिकाणी मिळाले। माझ्या मतदारसंघाला, सांगली जिल्ह्याला आणि येईल त्या सर्वसामान्य माणसाला लागेल ते मंत्रिमंडळ पदाच्या माध्यमातून लागेल ती मदत करण्याची भूमिका आदरणीय पतंगरावजी कदम साहेबांची प्रेरणा आणि त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून या सातत्याने मी ती भूमिका पार पाडत गेलो। साहेब, एवढंच म्हणाल की गेल्या महिन्यात थोडा अपघात घडला, पुन्हा आपलं सरकार गेलं, परंतु मला खात्री आणि विश्वास आहे की या ठिकाणी आज येणाऱ्या काळामध्ये पुन्हा आपलं सरकार येईल आणि या शेतकऱ्यांच्या आणि ग्रामीण भागातल्या लोकांच्या सेवेसाठी आपण सगळेजण तुमच्या मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली या ठिकाणी तत्पर आहोत। साहेब, मला जाता जाता 2 गोष्टींचा उल्लेख करायचा। आज आपण या ठिकाणी येत आहे, सचिन गुंजाळ हसताय, मी बघतोय, परंतु गेले 2 दिवसांपासून काहीतरी चुकीच्या पद्धतीच्या बातम्या आमचे या ठिकाणी मीडियात असणारे काही जी पत्रकार मंडळी आहेत, काही मंडळी, मी चुकीचा अर्थ काढू नका, मी पुन्हा बाबतीत काही वेगळं बोलत नाही, काहीतरी बातम्या चुकीच्या ह्या ठिकाणी सुटल्या जातात। का माझ्यावर एवढा फोकस आहे मला कळत नाही। काही लोकांचा अतिप्रेम माझ्यावर असू शकेल आणि म्हणून कदाचित हा माझ्यावर फोकस आला असेल, परंतु साहेब मला एवढंच सांगायचंय, या ठिकाणी आज मी कुठल्याही वेगळ्या भूमिकेत नाही, विचारत नाही। आदरणीय पतंगरावजी कदम साहेब आणि मोहनराव कदम दादांचा या ठिकाणी आदर्श विचारांचा वारसा माझ्यावर आहे आणि विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे, दर्जेदार, अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाईल्सचे भव्य दालन मयूर टाईल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाईल्स सर्व स्टाईल्समध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टाकी, प्लंबिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेव्हिंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाईल्सचे भव्य दालन मयूर टाईल्स। आमचा पत्ता कराड रोड, विटा।